नवनिर्वाचित परिवहन समिती सदस्य कुणाल महाडिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी शेकडो नागरिक, कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त सर्वांनी त्यांना शुभेच्छा देतानाच परिवहन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले। कार्यक्रमाची सुरुवात गायत्री मंत्रोच्चार आणि सुंदरकांडाच्या पठणाने करण्यात आली। धार्मिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यावेळी अनेक नगरसेवक आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित राहून कुणाल महाडिक यांचे कौतुक केले। माजी महापौर जयवंत सुतार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की कुणाल महाडिक यांनी पक्षासाठी दिवस रात्र मेहनत घेतली। त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा परिणाम म्हणूनच त्यांना परिवहन समितीत स्थान मिळाले आहे। ते तरुण नेतृत्व आहे आणि भविष्यातही त्यांना अशीच प्रगती मिळत राहो हीच शुभेच्छा। कुणाल प्रकाश महाडिक हा भारतीय जनता पार्टीचा मंडल अध्यक्ष आणि आज त्याचा वाढदिवस। दुग्ध शर्करा योग आहे। या वाढदिवसाच्या माध्यमातून त्यांची परिवहन समितीच्या सदस्यपदी त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता, एक निष्ठेने एक दिलानं काम करणारा हा महाडिक, कुणाल महाडिक निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीला एक चांगल्या पद्धतीचा कार्यकर्ता मिळाला। आज त्यांचा वाढदिवस आहे। मला निश्चित नमूद करावंसं वाटेल की एक 1.5 महिन्यापूर्वी झालेली महानगरपालिकेची निवडणूक, यामध्ये कुणाल महाडिकसुद्धा इच्छुक होता, परंतु त्या ठिकाणी पक्षाने आम्ही असणारे एक्झिस्टिंग नगरसेवक म्हणून आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि कुणाल महाडिकने मनामध्ये काहीही न ठेवता त्या ठिकाणी पक्षाच्या अनुषंगानं एक निष्ठेनं काम केलं आणि संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून आणलं आणि म्हणून आज एक निष्ठेचं फल त्यांना परिवहन समितीचं सदस्यत्व त्या ठिकाणी प्राप्त झाले। कुणाल महाडिक यांचा वाढदिवस आज आम्ही थोडं लेट आलो, परंतु घरच्याच सांगतात की कुणाल महाडिक यांच्यावर प्रेम करणारी मंडळी एक ह्या भागामध्ये आहे। या भागाला एक नेतृत्व करण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे। मी कुणाल महाडिक यांना माझ्या 21 जो प्रभाग आहे त्या प्रभागातील नागरिकांच्या वतीनं आम्ही जे माझ्या समेत असलेले नगरसेवक मीरा पाटील, सुरेश शेट्टी, माधुरी सुतार यांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। या कार्यक्रमाला नगरसेवक रवींद्र इथापे, सलूजा सुतार, मीरा पाटील तसेच परिवहन समिती सदस्य राजेश राय आदी मान्यवर उपस्थित होते। महाडिक हा भारतीय जनता पार्टीचा हाडामासाचा सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ता आहे। निश्चित स्वरूपामध्ये त्याने गेल्या 15-1 वर्षामध्ये निरूळमध्ये भारतीय जनता पार्टीला जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे। ज्यावेळेस 2019ला त्याची मंडलाध्यक्षावरती नियुक्ती झाली, त्याच्यानंतरचा कोरोनाचा कालखंड असेल, 2 विधानसभेच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुणाल महाडिक, प्रकाश महाडिक त्यांच्या सगळ्या परिवाराने अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळं त्याच पद्धतीनं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या प्रभाग क्रमांक 21मध्ये त्यांनी उमेदवारी मागितली होती, पण त्या उमेदवारीसाठी त्यांना थांबवण्यात आलं आणि त्यांना शब्द दिला होता आदरणीय गणेश नाईक साहेबांनी। त्या पद्धतीनं त्यांची परिवहन सेवेवरती निवड झाली आणि आज दुग्ध शर्करा योग आहे। आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि परिवहन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा देखील पक्षाच्या वतीने आणि जनतेच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे। म्हणून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा मी जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने, महानगरपालिकेचा एक ज्येष्ठ नगरसेवक या नात्याने आदरणीय कुणालजी महाडिक यांना भरभरून सदिच्छेने शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून देशाची त्याचप्रमाणे प्रभागाची आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेची सेवा घडावी अशा पद्धतीची त्या ठिकाणी आंबेबातेचरणी प्रार्थना करतो आणि त्याला उदंड आयुष्याचे उदंड शुभेच्छा देतो। महाडिक भारतीय जनता पार्टी नेहरू मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि ते 15 वर्षापासून BJPचं सतत काम करतात। आज त्यांचा वाढदिवस म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी पर्वणीचा आहे आणि त्यांना जे नाईक फॅमिलीने जे त्यांना पद दिलेले आहे परिवहन सदस्य समितीसाठी, ते सुद्धा त्यांच्यासाठी खूप गौरवास्पद आहे आणि आम्ही एवढे अभिमानी आहोत की आम्हाला कुणाल महाडिकसारखा मंडळाध्यक्ष आणि परिवहन सदस्य लाभलेला आहे। आज आम्ही सगळे, मी माझ्या जिल्ह्यातर्फे कुणाल महाडिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देते। आपलं नाव?
मी संगीता घाडगे, नवी मुंबई महिला मोर्चा उपाध्यक्ष. मी 35 वर्षापासून BJPचं काम करत आहे आणि कुणाल महाडिक हा माझा म्हणजे कार्यकर्ता नाही, तो माझा मुलगाच आहे. आणि मी नेहमी विश्वासाने, आम्ही दोघे नेहमी जसं म्हणजे कुणाल महाडिकला विधानसभेच्या वेळेला इतक्या ऑफर आल्या, पण कुणाल महाडिकनी कधी त्या ऑफर स्वीकारल्या नाहीत. कारण तो नेहमी म्हणायचा का की मी कुठे गेलं तर तुम्ही येणार नाही आहे, आणि मला BJPतून जो मान सन्मान मिळाला आहे तो कुठेच मिळणार नाही आहे. आणि असा कार्यकर्ता खरंच भारतीय जनता पार्टीला लाभला ते आमचं खूपच अभिमान आहे. आज येथे आमचे भाजपचे मंडल अध्यक्ष कुणाल महाडिक यांचा वाढदिवस आहे आणि खरं अत्यंत आनंदाची गोष्ट अशी आहे की वाढदिवसाच्या पर्वावरच त्यांना परिवहन सदस्यपद बहाल झालेलं आहे. त्याबद्दल मी अगोदर कुणाला शुभेच्छा देते. आणि तसं JD सुतार साहेबांनी सांगितलेलंच आहे त्याच्यामुळे जास्त काही बोलणं नाही. तर माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून कुणाला शुभेच्छा. त्याला चांगलं आरोग्य, उत्तम आरोग्य लाभो आणि इथल्या जनतेची सेवा करण्यासाठी उत्तम आरोग्य लाभो, सुख समृद्धी लाभो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करते. कुणाल महाडिक यांचा माझा परिचय गेले 10 वर्ष आहे. कुणाल महाडिक नेरूळ मंडळाचे अध्यक्ष होते. एक यशस्वी अशी कारकीर्द त्यांची आहे. मी देखील मंडळाचा महामंत्री म्हणून काम केलेलं होतं त्यांच्याबरोबर. तसेच कोविड काळामध्ये माझ्याबरोबर त्यांनी लोकांसाठी मोफत ॲम्ब्युलन्स केली, मोफत सुविधा, कोविड वॅक्सिनेशनसाठी मदत केली, तसेच बेड मिळून दिले, गरीब मुलांची फी भरली, अशी अनेक कामे सांगायला आहेत. गरिबांना अन्नधान्य पोहोचवलं, ज्यांचे रोजगार कटले होते, असं खूप सारं डोंगरा एवढं काम केलेलं आहे. नक्कीच त्यांची वाटचाल देखील डोंगरा एवढी यशस्वी व्हावी तुम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना भरभरून यश मिळू दे अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. संपूर्ण कार्यक्रमात कुणाल महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. सर्वप्रथम तर आज वाढदिवसानिमित्त मला या ठिकाणी जे शुभेच्छा देण्याकरिता माझ्या विभागातील सर्व नागरिक, माझ्यावर प्रेम असणारे आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, सर्वप्रथम मी आज या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो की फार कमी वेळेत आणि या आमच्या विभागातील सर्व नागरिकांनी हा एक कार्यक्रम या ठिकाणी इथे आयोजित केलेला होता. आज खरं सांगायचं म्हटलं तर आनंद मनात मावेना असं झालेलं आहे. कारण वाढदिवसानिमित्त मला आज जे परिवहन समिती सदस्य या ठिकाणी आदरणीय लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने नवी मुंबईच्या परिवहन समिती माझी नियुक्ती झाली. हा खरं सांगायचं म्हटलं तर माझ्या वाढदिवसासाठी एक मोठं बक्षीसच आहे, त्यांनी मला या ठिकाणी दिलेलं आहे. गेली बरेच वर्ष मी या ठिकाणी पक्षाचा निष्ठेने काम करताना आणि जो पक्षात मी 2दा त्याग केला त्याचं फळ कुठेतरी मला आज या ठिकाणी आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून, तसेच भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या माध्यमातून मला आज या ठिकाणी मिळालेला आहे. मी या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपकी आवाज, आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.